सर्वांगी होता लेप चंदनाचा, मनी केला निर्धार त्यातून शिल्प रचण्याचा. पाहता पाहता एक सुंदर मनमोहक रूप रेखिले, माझ्या दिव्य शक्तीने त्यात मी प्राण फुंकिले. मातेने स्नानाला जाताना कुणालाही आत न येऊ देण्याची आज्ञा केली. अशा तऱ्हेने गणेश द्वारपाल म्हणून तिथे उभे राहिले आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला अडवू लागले. अखेर जेव्हा महादेव अवतरले तेव्हा त्या बालकाने त्यांनाही आत जाण्यास मनाई केली. महादेवांनी आपली ओळख पटवून देण्याचा आणि त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही केल्या उपयोग होईना. स्नान करून पार्वती तिथे आली आणि द्वारपालाचा शिरच्छेद पाहून ती संतापली. पुत्रवधाचा सूड घेईन मी, करून सगळ्यांचा विनाश. माझ्या पुत्राचे प्राण परत करा, नाहीतर करीन या सृष्टीचा सर्वनाश. हा हाहाकार पाहून सर्व देव घाबरले. त्यांनी शिवशंकरांना जाऊन विनवले. शिवशंकरांनी द्वारपालाचे शिर शोधण्याचा आदेश दिला. चित्स्वरूपं विश्वरूपं दिव्यज्ञानं गणेश, प्रथमपूज्यं गजकर्णकः शुभकार्येषु गणेश. एकदन्ताय भोजे प्रदाय वेदगर्भा गणेश, निराकार ओंकार धूम्रवर्णा गणेश. अनंत तू गणनायका, हे शिवसुता गिरिजात्मजा, तू गुणनायका. चराचरात वास तुझा रे शरण तुला, तुझा विना पूर्ण सारा त्रिलोक गणेशा. आणि अशा प्रकारे सृष्टी निर्माता म्हणजेच शिवशंकरांनी आपल्या दोन्ही पुत्रांना बोलावून पृथ्वी प्रदक्षिणेची आज्ञा दिली.